11वीत पासून शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये आपण इयत्ता 12वीत प्रविष्ट झालेले आहोत। या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अभिनंदनाची बाब अशी आहे की त्यांचा सिलेबस हा या वर्षीपासून नव्याने बदललेला आहे। याचाच अर्थ सर्व विद्यार्थ्यांना नव्या पुस्तकांचा स्पर्श हा होणार आहे। मी या शैक्षणिक वर्षात आपणासमोर मराठी या विषयाचं अध्यापन करणार आहे। 12वी युवक भारती या नव्या पुस्तकांच्या रचनेचा आपल्याला विचार निबंध लेखन सुरू करण्यापूर्वी करणं गरजेचं आहे। 11वीच्याच धर्तीवर 12वीच्या पुस्तकाची रचना अभ्यास मंडळाने करून 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुयोग्य अशी वातावरण निर्मिती केलेली आहे। आपण ज्या भाषिक कौशल्यांच्या आधारे भाषेचा अभ्यास करतो, भाषा समजून घेतो, ही भाषा अभिव्यक्तीचं प्रभावी माध्यम म्हणून आम्ही ती आत्मसात करतो। या भाषेच्या विविध साहित्य प्रकारांचा परिचय आपल्याला या पुस्तक रूपाने होणार आहे। म्हणूनच मी अभ्यास मंडळाने यावर्षी 12वीसाठी जे क्रमिक पुस्तक आपणा सर्वांना अभ्यासासाठी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे, त्या पुस्तकाचं आपण सहर्ष स्वागत करूया। ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेत आज तुमच्यासमोर जरी पुस्तक नसलं तरी मी अगदी थोडक्यात तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगतो आणि त्याच्यातलाच लेखन विभागातला एक लेखन घटक निबंध लेखनाचा आपण साकल्याने विचार करणार आहोत। आपल्याला एकूण 12वीच्या युवक भारतीमध्ये 6 विभाग असून याच्यात पहिला विभाग गद्य आणि दुसरा विभाग गद्य पद्य असा समाविष्ट केलेला पाहायला मिळतो। पहिल्या विभागात एकूण काव्यानंदाचा विचार सोडून आपल्याला एकूण 6 चॅप्टर अभ्यासावायचे आहे। या 6 प्रकरणात 3 प्रकरण गद्याचे आहे तर 3 कवितेचा अभ्यास करायचा आहे। वसंत व्याख्यानमालेत विविध विषयावर अतिशय अलौकिक मार्गदर्शन करणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा वेगाच्या आहारी जाऊन तरुण पिढीने संयम राखून जर वेग नियंत्रणात ठेवला तर वेग हा प्रगतीचं लक्षण ठरू शकतो असा वेगवशता म्हणजेच वेगाच्या आहारी जाण्याच्या दुष्परिणामांचा विचार करणारा पाठ आपल्याला वैचारिक स्वरूपात अध्यापन करायचा आहे। दुसऱ्या पाठाचा जर विचार करायचा झाला तर तत्वचिंतक असलेले शिवराज गोरले वृत्तपत्रातून सदर लेखनही करतात। आयुष्य हा एक आनंदाचा उत्सव कसा असतो, आनंदाच्या छोट्या छोट्या क्षणातून जगण्याचा महोत्सव कसा करायचा याविषयीची माहिती आपल्याला शिवराज गोरले यांच्या आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातून होणार आहे। तर त्याचबरोबर अनुराधा प्रभुदेसाई यांनी सियाचीन असेल, काश्मीर असेल, अतिशय दुर्गम घाटीत आपले सैन्य जीवाची बाजी लावून आपलं भूमीचं मातृभूमीचं रक्षण करतात। त्या वीरांना अनुराधा प्रभुदेसाईंनी सलामी दिलेली आहे। ही एक मानवंदना आहे या रिअल हिरोंसाठी, तेही आपल्याला पाहायचं आहे। रोजच्या कष्टकरी जगण्याच्या आणि शेत शिवारात प्रामाणिकपणे अपत्याप्रमाणे प्रत्येक बीज मातीत लावून त्याची जोपासना करत फलप्राप्तीची आराधना करणाऱ्या प्रत्येक शेतकरी महिलेची व्यथा वेदना आणि तिचं शेतातलं जगणं याविषयी रोज मातीत ही कविता आपल्याला कल्पना दुधाळ यांची अभ्यासावायची आहे। म्हणजेच या श्रमप्रतिष्ठेत शेतकरी महिलांचं योगदान या रूपाने आपल्याला अनुभवता येणार आहे। तर
रे थांब जरा आषाढगणा ही एक सौंदर्यवादी लेखक आणि कवी असलेल्या बाभ बोरकरांची कविता आपल्याला अभ्यासायची आहे। तर साहित्य प्रकारात गजल रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातून घेतलेली कविता आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायची आहे। गजल हा अतिशय उत्स्फूर्त आणि 2 ओळीतला परिपूर्ण आशय संपन्न असा प्रवाह सुरेश भटांच्या रूपाने आपल्याला अनुभवायचा आहे। मराठी साहित्यात भाऊसाहेब पाटणकर असतील, मकरंद टिल्लो असतील, त्यानंतर प्रदीप निफाडकर असतील, भटांनी मराठी गजलेला जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे, मग त्यात आपल्याला त्या गजलेतून कवितेच्या एका उत्स्फूर्त अशा त्या ठिकाणी फॉर्मचा विचारही करायचा आहे। संत एकनाथांनी समाज प्रबोधनपर भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केलेला आहे। भारुड म्हणजे दीप्तीवर आधारलेलं गीत, असा दीप्तीवर आधारलेल्या तेजस्वी गीत किंवा भा म्हणजेच बहु आणि रूढ म्हणजेच जनांनी गौरविलेले असं भारुड विंचू चावलाच्या रूपाने संत एकनाथांची ही कविता आपल्याला समजून घ्यायची आहे। नव्या पिढीला अतिशय आश्वासक असा आशावाद देणारे वसंत आबाजी डहाके यांची समुद्र कोंडून पडलाय, तर एक प्रतिमात स्त्री ग्रामीण शहरी जीवनात कशी त्या ठिकाणी जगते याचं प्रतिबिंब आरशातली स्त्री हिरा बनसोडे आपल्याला सांगणार आहे। अशा या 6 कविता। तर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या विभागात रंगरेषा व्यंगरेषा हा मंगेश तेंडुलकरांचा, ज्याला आपण क्रिएचर असं म्हणतो, व्यंगचित्र असं म्हणतो, जीवनातला अतिशय मार्मिक उपहास प्रभावीपणे सांगण्याचं काम मंगेश तेंडुलकरांच्या रंगरेषा व्यंगरेषा या पाठातून करणार आहे। साहित्यात विनोद हा जीवनातल्या दोष दिग्दर्शनाकडे आपल्याला नेतो, तर वसंत सबनीसांची दंतकथा ही आपल्याला त्या ठिकाणी कथा अनुभवायला मिळणार आहे। आणि भाषा अभ्यासक डॉक्टर युम पठाण यांचा रेशीमबंद हा पाठही आपल्याला अनुभवायचा आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, गद्य आणि पद्य या दोन्ही विभागात आपण एकूण 6 गद्य आणि 6 कवितांचा अभ्यास करणार आहोत। हे गद्य आपल्याला अतिशय मुळावर हुकूम समजावे यासाठी या दोन्ही पाठांच्या शेवटी आपल्याला गद्य आकलन हा एक विभाग विद्यार्थ्यांसाठी आपल्याला प्रभावीपणे मार्गदर्शन करणारा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही, तर अंध अपंग किंवा दिव्यांग व्यक्तींना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ज्यांनी जयपूर फूडची निर्मिती केली त्यांच्या जीवनाचा आढावा घेणारा जयपूर फूडचे जनक हा पाठही विद्यार्थ्यांना युवक भारतीच्या अंतर्गत अभ्यासायचा आहे। आता या 2 भागानंतर आपण तिसऱ्या भागाकडे येतोय, तर त्या भागात आपण साहित्य प्रकाराची ओळख करून घेतो आहे। कथा या शब्दाचा अर्थच मोठा व्यापक आहे। तुमचं आमचं रोजचं जगणं आणि त्या जगण्यातील छोटेखानी प्रसंग म्हणजेच कथा असते। कथा ही जीवनातल्या अतिशय सूक्ष्म अतिसूक्ष्म गोष्टीपासून तर जगाच्या वैश्विकतेचा त्या ठिकाणी विचार करते। म्हणजेच कथेसाठी अतिशय सुंदर शब्द वापरलेला जातो, तो म्हणजे समिष्टी। संपूर्ण जग ही कथा आहे, त्यातले प्रत्येक देश आणि त्या देशातल्या माणसांची एक कथा आहे, अशिक्षित माणसांची कथा आहे, विज्ञानपर कथा आहे। अगदी हाच जर त्या ठिकाणी कथेचा प्रवाह आपण छोटा छोटा करीत गेला तर अतिशय लघुकथा या प्रकारापर्यंत आपण पोहोचतो। पण आज प्रादेशिकतेच्या त्या ठिकाणी सीमा जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला हेही कळतं की जो समाज शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित आहे, आपल्याकडे ज्या विविध बोलीभाषा बोलल्या जातात त्या बोलीभाषेतल्या लेखकांनी सुद्धा लिहितं झाल्यानंतर आपल्या भावना आपल्या समाजाच्या त्या ठिकाणी सुखदुःखाच्या कथा या प्रभावीपणे लिहिलेल्या आहे। म्हणूनच कथा लेखनाचा समृद्ध प्रवास आपल्याला या विभागातून अनुभवायचा आहे। तो कथा एक साहित्य प्रकार आणि त्याचा परिचय करून घ्यायचा आहे। म्हणजे कथा, कथेचे घटक कोणते, कथेत त्या ठिकाणी असलेली पात्र,
त्याच्यानंतर कथेचा विषय, याचा सविस्तर विचार करताना आपल्याला कथाकथनाच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेले वपू काळे यांची शोध ही कथा 12वीच्या मुलांना अभ्यासायची आहे, तर प्रतिमा इंगोले यांची गडी ही कथा आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायची आहे। म्हणजेच शोध आणि गडी या दोन कथा दोन वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला कथाविषयीचं मार्गदर्शन करणार आहे। त्याचबरोबर चौथा विभाग जो उपयोजित मराठी आहे, त्या मराठीत आपण मुलाखत या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे। जुन्या अभ्यासक्रमात विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत ही आपण अनुभवलेली आहे। मुलाखत कशी घेतली जाते, मुलाखतीचे हेतू कोणते असतात, मुलाखतीचे प्रकार कोणते असतात, याचा सविस्तर विचार केलेला आहे। आणि आपल्या सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो की आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या व्यावसायिक शिक्षणाच्या आधारावर जी नोकरी मिळवायची असते, ती नोकरी मिळवत असताना आपण जी मुलाखत देतो, जिला आपण जॉब इंटरव्ह्यू असं म्हणतो, नोकरीसाठी दिली जाणारी मुलाखत, मग मुलाखत ती द्विकेंद्रीय आहे। मुलाखतीची 3 केंद्र असतात। या मुलाखतीचा सविस्तर विचार आपण या उपयोजित मराठीच्या अंतर्गत करणार आहोत। या उपयोजित मराठीच्या अंतर्गत एकूण आपल्याला 4 विभाग अनुभवायचे आहे। त्यात एक माहितीपत्रक, त्यानंतर दुसरा अहवाल लेखन, त्याच्यानंतर लेखाचा एक प्रकार असलेला पण ज्याच्याशिवाय वृत्तपत्र अपूर्ण आहे असा फीचर रायटिंग, ज्याला आपण वृत्तलेख म्हणतो, तोही आपल्याला सविस्तर अभ्यास व्हायचा आहे। इयत्ता 12वीच्या जुन्या सिलेबसमध्ये याविषयी लेख अग्रलेख हा एक संपूर्ण चॅप्टर आपल्याला होता, पण लेखाचा अतिशय सूक्ष्म विचार आपल्याला फीचर रायटिंगमध्ये करणार आहोत। त्यानंतरचा भाग आहे व्याकरण आणि लेखन। भाषेच्या स्पष्टीकरणाचं शास्त्र समजून सांगणारी नियमव्यवस्था असलेलं शास्त्र म्हणजेच व्याकरण। हे व्याकरण त्या भाषेचं सौंदर्य, त्या भाषेची स्थिती याविषयी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करते। त्या व्याकरणाच्या घटकांतर्गत आपल्याला वाक्य आणि वाक्य प्रकार व वाक्य रूपांतरही अभ्यास व्हायचा आहे। आता वाक्याचे प्रकार ते त्या ठिकाणी अर्थावरून येतात, विधानावरून येतात। वाक्य रूपांतर कसं बदलत जातं, वाक्यार्थाला बाधा न येता रचनेत कसा बदल केला जातो, हे वाक्य रूपांतरात आपल्याला शिकायचं आहे। या व्यतिरिक्त व्याकरणात असलेले प्रयोग, समास, अलंकारही आपल्याला या व्याकरण या सेगमेंटमध्ये शिकायचे आहे। जुन्या सिलेबसमध्ये आपल्याला असलेला पण अतिशय इयत्ता 1पासून तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा असलेला आणि पुढं तर त्या ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षेत अगदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा विचार केला, त्यानंतर UPSCच्या परीक्षेचा विचार केला जाता, तर स्पर्धात्मक परीक्षेत ज्या विषयाचं महत्त्व अधिक आहे तो निबंध लेखनही आपल्याला या अनुषंगाने अभ्यासायचा आहे। त्याच निबंध लेखनाचा आज आपण सविस्तर विचार या पाठात करणार आहोत। या अध्यापन प्रक्रियेत निबंध लेखनाचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे। तो शिकवत असतानाच शेवटचा त्या ठिकाणी या अनुक्रमणिकेतला भाग आपल्याला शिकायचा आहे, तो आहे विभाग क्रमांक 6, ज्याला आपण परिशिष्ट असं म्हटलेलं आहे। इयत्ता 12वीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा ही किती श्रीमंत आणि समृद्ध आहे, मराठी भाषेत जे अनमोल आणि विचाररत्न देणारे त्या ठिकाणी साहित्यिक निर्माण झाले, त्या साहित्यिकांपैकी अनेकांना त्या ठिकाणी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित केलं आहे। अगदी भारतीय क्षेत्रातला त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असलेला ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। त्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांचाही त्या ठिकाणी विचार हा आपल्या त्या ठिकाणी मुखपृष्ठावर या अभ्यास मंडळाच्या लोकांनी आवर्जून केलेला आहे। बुकर पुरस्कार अशा पुरस्कारांची मांदियाळी असलेले नामवंत लेखक आपल्या 12वीच्या युवक भारतीच्या पुस्तकावर आपल्याला अभिमानाने विराजमान झालेले पाहायला मिळतात। साहित्य देवतेची म्हणजेच वाग्देवतेची प्रतिमाही त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आपल्याला विराजमान झालेली पाहावयास मिळते।
तर अशा या 6 विभागात विभागलेल्या त्या ठिकाणी 12वीच्या युवक भारतीमध्ये अंतर्भूत असलेला निबंध लेखन हा एक लेखन प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन हा एक मनारूपी आरसा असतो। आरशात जसं आपलं प्रतिबिंब आपल्याला प्रभावीपणे पाहता येतं, आरशात आपण जर त्या ठिकाणी सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर पाहिलं तर आपण झोपेतून उठल्यानंतर जसे दिसतो तसं प्रतिबिंब आरशात आपल्याला प्रतिबिंबित झालेलं पाहायला मिळतं। पण तेच आपण जर स्नान करून आरशासमोर उभं राहिलं तर आरसा आपल्याकडं पाहून हसतो। याचं कारण आपण बाह्य शुद्धी करून आरशासमोर आलेला असतो। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, निबंध हा जर मनरूपी आरसा असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने निबंधातून आपला आत्मविकास साधला पाहिजे। म्हणूनच निबंध लेखन या शब्दांचा जेव्हा आपण विचार करतो तर याच्यात 2 धातूंचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यातला पहिला धातू आहे नि अधिक दुसरा धातू आहे बंद। या शब्दाचा अर्थ आहे नि अधिक बंद। बंद या शब्दाचा अर्थ होतो बांधणी करणे, बांधणी करणे। या बांधणीला अजून जुळणी करणे, रचना करणे असाही अर्थ अभिप्रेत आहे। म्हणूनच विचारांची नियमबद्ध बांधणी असलेलं लेखन म्हणजेच निबंध। आता विचाराची नियमबद्ध बांधणी करताना मी तुम्हाला एक अतिशय छानसं उदाहरण देतो की विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा त्या ठिकाणी दिवाळी दसरा हा आपला सण येतो तेव्हा आपण दारावर तोरण लावतो ते फुलांचं। मग समजा कल्पना करा की आपल्याकडं सुई आहे, धागा आहे, विविध प्रकारची फुलं आहे, पानं आहे आणि याच्यातून तुम्हाला एक सुंदर त्या ठिकाणी दरवाजाला तोरण लावण्यासाठी हार विणायला सांगितलं तर सगळं साहित्य तुमच्याकडे उपलब्ध असतानाही तुम्हाला त्या ठिकाणी तो हार तयार करता येईल। पण तोच हार जर आपण फुलवाल्यांकडून किंवा प्रोफेशनल त्या ठिकाणी फुल विक्रेत्याकडून आणला तर तो अतिशय सुंदर, नेटनेटका आणि रचनेने सुबक असलेला आपल्याला पाहायला मिळतो। फुलं तर सुई धाग्यात तुम्ही ओवतात आणि फुलवालाही ओवतो, पण अनुभवाने, कलात्मकतेने त्याने त्या हाराला अतिशय समतोल, सुंदर आणि सुबक असं रूप दिलेलं असतं। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निबंध लेखनासाठी जे परीक्षेत विषय येतात, जे विषय दिलेले असतात त्यांना आपण वर्ण विषय असं म्हणतो। त्या वर्ण विषयाला धरून आपण त्या ठिकाणी स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, स्वतःच्या कल्पना सुसूत्र, सुसंबंध आणि सुबकतेने मांडून ठराविक शब्द मर्यादेत हा निबंध लिहिणं अभिप्रेत असते। आणि म्हणून निबंध लेखनाची शब्द मर्यादा जी असते तर ती शब्द मर्यादा आपल्याला 300 शब्दांची अभिप्रेत आहे। आता निबंध जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी संस्कृतमध्ये फक्त 3च शब्दात निबंधाची अत्यंत प्रभावीपणे त्या ठिकाणी स्वरूप आणि रचना किंवा ज्याला आपण व्याख्या म्हणूया ती सांगितलेली आहे। तर काय आहे ती व्याख्या? तर ती व्याख्या आहे 3च शब्दाची आहे। त्याच्यातला पहिला शब्द आहे निबंधते, दुसरा शब्द आहे अस्मिन आणि तिसरा शब्द आहे इति। निबंधते अस्मिन इति अर्थात ज्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजेच निबंध। मग याच्यात तुम्हाला त्या ठिकाणी रचनातंत्र आलेलं आहे आणि म्हणूनच निबंधाच्या विविध व्याख्याही आपल्याला पाहता येते। पण संस्कृतमध्ये सांगितलेली अतिशय कमी शब्दात आणि प्रभावीपणा व्यक्त करणारी निबंधते अस्मिन इति अर्थात ज्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजेच निबंध होय। तर दुसरी व्याख्या जर आपण पाहिली तर त्याच्यातूनही आपल्याला निबंधाविषयीचं पूर्ण प्रारूप लक्षात येतं। निबंध म्हणजे सुसंगत व योग्य विचारांची
अर्थपूर्ण रचना आहे अशी एक निबंधाची व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर विविध विषयाचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजेच निबंध अशी ही निबंधाची व्याख्या सांगता येईल. पण सर्वसमावेशक व्याख्येचा जर विचार केला, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एखादा विषय समजून घ्यायचा झाला तर निबंधाची परिणामकारक व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की दिलेल्या विषयावर सुसंगत आणि आकर्षक शब्दात केलेली विचारांची मांडणी म्हणजेच निबंध. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्याख्येत तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा येतात ते त्या ठिकाणी सुसंगत विचार. याच्यात पहिला मुद्दा अभिप्रेत आहे तो आहे सुसंगत विचार. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो ती म्हणजेच आकर्षक अशी भाषा. आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजेच त्या सुंदर अशा भाषेला आणि विचारांना दिलेली रचनेची मांडणी. म्हणून तर सुसंगत विचार आणि भाषा आणि मांडणी यांचं एकात्म रसायन म्हणजेच निबंध आहे. तर असा हा निबंध आपल्याला 12वीच्या मुलांना आत्मसात करावायचा आहे. पण निबंध हा भाषेचा अतिशय महत्त्वाचा गाभा जरी असला तरी विद्यार्थी मित्रांनो, निबंध ही एक कला आहे. जिथं कला शब्द येतो तर ती कला आपल्याला त्या ठिकाणी आत्मसात करावी लागते. म्हणूनच निबंध ही एक कला आहे आणि ती प्रयत्न साध्य आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असा जेव्हा त्या ठिकाणी विचार यामागे येतो तेव्हा आपण प्रयत्नवादावर विश्वास ठेवतो. वामनराव पै एका ठिकाणी अतिशय सुंदर शब्दात याचं विवेचन करताना सांगतात की जर मला कोणी जर विचारलं की ईश्वर आणि प्रयत्न या दोन गोष्टींपैकी तुम्ही कोणत्या गोष्टींचा स्वीकार करणार, तर वामनराव पै अतिशय बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांना सांगतात की मी प्रयत्नांची निवड करेल. कारण प्रयत्न हे ईश्वराच्या प्राप्तीसाठी त्या ठिकाणीचं महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने उत्कृष्ट निबंध लिहिण्यासाठी या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. उत्कृष्ट निबंध लिहिण्यासाठी आपल्याला प्रयत्न साध्य झालं पाहिजे आणि ते प्रयत्न आपल्याला जे करायचे आहे ते निबंधाच्या पूर्वतयारी या भागात आपण त्या ठिकाणी सर्वजण अनुभवणार आहोत आणि पाहणार आहोत. आता आपण त्या ठिकाणी निबंधाची वाटचाल कशी त्या ठिकाणी झाली आणि निबंध हा आपल्याला त्या ठिकाणी का अभ्यासायचा या दिशेने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तसं तर मराठीत निबंध हा अतिशय समृद्ध आणि तितकाच त्या ठिकाणी श्रीमंत असा आहे. तो विचारांच्या दृष्टिकोनातून श्रीमंत आहे, तो शैलीच्या दृष्टिकोनातून व्यापक आहे आणि त्याचबरोबर तो जीवनदर्शनासाठी सुद्धा अलौकिक आहे. तर अशा निबंधाचा जर विचार आपल्याला करायचा झाला तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध हा 2 प्रकारात विभागलेला गेला आहे. अगदी जुना निबंध आणि नवा निबंध असे ढोबळ मानाने त्याचे 2 त्या ठिकाणी विभाग पडतात. एक जुना निबंध आणि दुसरा आहे नवा निबंध. याच्यात मूलभूत फरक काय आहे तर जुना निबंधात सुद्धा रचना आहे आणि प्रेरणा आहे, तर नव्या निबंधात सुद्धा रचना आणि प्रेरणा आहे. आता जुन्या निबंधाची जर रचना आपण पाहिली तर त्याच्यात उपोद्घात, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष आणि उपसंहार अशा 4 गोष्टींचा संबंध ह्या जुन्या निबंधात येतो. पण जुना निबंध ज्याला आपण त्या ठिकाणी निबंध लेखनाचा प्रारंभ असं म्हणतो की जो नासी फडकेंनी गुजगोष्टी या निबंधातून प्रभावीपणे लोकांच्या समोर आणला, तर ह्या जुन्या निबंधात उपोद्घात या शब्दाचा अर्थच होतो आरंभ किंवा प्रारंभ. मग त्याच्यात आरंभ येतो, विषय प्रवेश येतो, त्याची प्रस्तावना येते, विषय विवेचन येतं आणि उपसंहार येतो. उपसंहार या शब्दाचा अर्थ होतो
त्या अनुभवांचं गतकाळाचं केलेलं सिंहावलोकन, त्याला आपण उपसंहार असं म्हणतो. ही झाली जुन्या निबंधाची रचना. पण याची प्रेरणा जर पाहिली तर जुन्या निबंधात आपण त्या ठिकाणी स्वमत प्रतिपादनाला जास्त महत्त्व देत होतो. स्व म्हणजेच स्वतः, मत म्हणजेच स्वतः. एखाद्या विषयावर मला काय सांगायचं आहे, काय मांडायचं आहे, त्याला आपण स्वमत म्हणतो. आणि प्रतिपादन याचा अर्थ सांगणे. मी जेव्हा विद्यार्थी मित्रांनो निबंध लिहितो तेव्हा तो निबंध मला त्या ठिकाणी परीक्षकांसमोर विचारांच्या रूपाने मांडायचा असतो. आणि म्हणून जुन्या निबंधाची स्वमत प्रतिपादन आणि परमत खंडन या दोन प्रेरणा आपल्याला जुन्या निबंधाच्या पाहायला मिळतो. आता हा जरी आपल्या अभ्यासात सध्या तरी विषय नसला तरी निबंधाचे प्रकार आणि निबंधात सांगितलेल्या रचना आणि प्रेरणा तुम्हाला जर माहिती असेल तर हाच रचना आणि प्रेरणा घेऊन आपण नव्या निबंधाकडे वळणार आहोत. आता नव्या निबंधाची जर प्रेरणा किंवा रचना जर आपण पाहिली तर त्याच्यात सुद्धा त्या ठिकाणी 3 महत्त्वाचे त्या ठिकाणी भाग येतात. आणि म्हणून जर त्याला आपण नव्या निबंधात निबंधाची अंगे असं म्हणतो, तर ती निबंधाची अंगे जर आपण पाहिली तर ती आपल्याला त्या ठिकाणी 3 प्रभावीपणे असलेली पाहायला मिळतात. निबंधाचं पहिलं अंग आहे विद्यार्थी मित्रांनो प्रारंभ. दुसरं अंग आहे विषय विवेचन. आणि तिसरा आहे समारोप. तर या 3 गोष्टीने आपल्याला नवा निबंध हा आशयाला आणि भाषा शैलीला प्राधान्य देणारा त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग असलेला पाहायला मिळतो. आता जर नव्या निबंधाचा जर विचार करताना आपण जर रचनातंत्र पाहिलं तर त्याच्यापेक्षा नव्या निबंधाची प्रेरणा आपल्याला जास्त महत्त्वाची वाटते. आणि ती प्रेरणा जी जर आपण समजून घेतली तर विद्यार्थी मित्रांनो अगदी इयत्ता पहिलीपासून ते स्पर्धात्मक परीक्षेपर्यंत या विषयाचं मोल तुम्हाला किती अनमोल आहे याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. तर ही प्रेरणा आहे नव्या निबंधाची, ती आहे आत्माविष्कार. अगदी जन्मताच मनुष्य विचार करतो आणि तो त्या ठिकाणी जे विचार त्याच्या मनात येतात ते तो त्या ठिकाणी शब्दात तर कधी त्या ठिकाणी कागदावर चित्रित करतो. अगदी आत्माविष्काराच्या मुक्त प्रेरणेचं एक सुंदर आणि समर्पक असं उदाहरण मी तुम्हाला देतो. अगदी इयत्ता पहिली दुसरी त्या ठिकाणी जेव्हा शिक्षक आपल्याला त्या ठिकाणी ई शिकवतात त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आईविषयी विचार करायला आपल्याला सांगतात, आपल्या मित्रांविषयी विचार करायला सांगतात, आपल्या पालकांविषयी विचार करायला सांगतात. तेव्हा असं त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी शिकत असो आणि मग 5वी 6वीला त्या ठिकाणी आपल्यापुढं विषय येतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी विषय लिहा. असंच आता 5वीच्या वर्गात त्या ठिकाणी शिक्षक आले आणि त्यांनी त्या ठिकाणी मुलांना सांगितलं की तुमचा शाळेचा पहिला दिवस आहे आणि तुम्हाला निबंध लिहायचा आहे. अगदी तुमच्यावर संस्कार करणारी, तुम्हाला छान छान त्या ठिकाणी खायला करून देणारी आई या विषयावर तुम्ही निबंध लिहा. शिक्षकांना त्या ठिकाणी मुख्याध्यापकाने बोलवलं, विषय त्यांनी फळ्यावर माझी आई लिहिला आणि ते त्या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून काही कार्यालयीन कामासाठी निघून गेले. 10-15 मिनिटात मुलं निबंध लिहिण्यात रममाण झाली आणि मग जेव्हा त्या ठिकाणी शिक्षक जेव्हा वर्गात आले सर्वांना विचारलं की तुम्ही निबंध लिहिला. एक सुरात सगळी मुलं त्या शिक्षकांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हो म्हणाली. पण कोपऱ्यातला एक बसलेला मुलगा मात्र अतिशय शांत आणि स्थितप्रज्ञ होता. सर माझी वही पहा, मी आईवर छानसं निबंध लिहिला आहे, माझा निबंध वाचा. बऱ्याचशा मुलांनी त्या ठिकाणी वह्या या सरांच्या दिशेने केलेल्या होत्या पण सरांचं लक्ष कोपऱ्यात बसलेले त्या स्थितप्रज्ञ मुलाकडं होतं आणि त्याला त्यांनी उभं करून विचारलं की तू निबंध लिहिला का, आण तुझी वही. जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी भीतभीतच सरांच्या हातात वही दिली, मुलांनो ती वही कोरी होती, त्याच्यावर फक्त निबंधाचं शीर्षक होतं माझी आई आणि त्याच्यापुढं त्याने प्रश्नचिन्ह केलं होतं.
आता हे प्रश्नचिन्हसुद्धा त्याच्या आत्माविष्काराच्या प्रेरणेचंच होतं. त्याचा चेहरा त्या ठिकाणी रडवेला झालेला होता. शिक्षक आपण निबंध लिहिला नाही म्हणून बोलतील, तेव्हा त्या ठिकाणी त्या शिक्षकांनी प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. अरे मी तर माझी आई निबंध लिहिला, पण त्याच्यापुढं तू प्रश्नचिन्ह का लिहिलं? तेव्हा त्या मुलाने जे उत्तर दिलं ते उत्तर म्हणजे त्याच्या आत्मविष्काराची ती प्रेरणा होती. ते उत्तर असं होतं की सर, मी जन्मलो त्यानंतर माझी आई मला सोडून गेली. आई कशी असते हे मला अजून अनुभवायलाच मिळालं नाही, तर मी आईविषयी काय लिहू? मुलांनो, निबंध हा तुमच्या मनातील विचारांना, भावनेला प्रवाहित करतो आणि म्हणूनच मला वाटतं की नव्या निबंधाची आत्मविष्कार ही प्रेरणा अतिशय महत्त्वाची ठरते. लोकोत्तर पुरुषांच्या जाण्यानंतर जर निबंधाचा एखादा विषय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आला, उदाहरणार्थ आज जर महात्मा फुले अवतरले तर अगदी कर्ते सुधारक म्हणून 1848 साली पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलांसाठी शिक्षणाची सोय करणारे आणि प्रसंगी आपल्या अशिक्षित पत्नीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे अलौकिक कार्य केलेलं आहे ते कार्य आणि आज शिक्षणाचा त्या ठिकाणी झालेला प्रचंड विस्फोट पाहताना, तुम्हाला शिक्षणाच्या बदललेल्या दशदिशा पाहताना आज खरोखरच त्या तळमळीने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, त्यांच्यावर उत्तमातले उत्तम संस्कार करण्यासाठी आपल्याला लाभलेले शिक्षण महर्षी, त्याचबरोबर शिक्षण देणारे त्या ठिकाणी ज्ञानदाते त्या भावनेने, त्या तन्मयतेने शिक्षण सर्वांपर्यंत पोचवतात का? आज सर्व घटकांपर्यंत शिक्षण गेलं आहे का? या अनुषंगाने जेव्हा त्या ठिकाणी आपण आत्मशोध घेतो तेव्हा तुम्हाला आज महात्मा फुले अवतरले तर या आत्मविष्कार रूपी निबंधात काय आपण रचना करावी, मग त्याचा प्रारंभ कसा असावा, त्या निबंधाचं विषय विवेचनात कोणकोणते मुद्दे असावे, त्यानंतर त्याचा समारोप किती आशादायक आणि परिणामकारक करावा, याच्याविषयीचा विचार आपल्याला त्या अनुषंगाने करावा लागतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्कृष्ट निबंध लिहिता येईल त्यासाठी तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचा विचार करताना मी पहिल्यांदा त्या ठिकाणी सांगतो की जर आपल्या परिसरात एखादा त्या ठिकाणी ऊस पिकत असेल तर ऊसापासून साखर बनवण्याचा त्या ठिकाणी कारखाना त्या भागात स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग आपल्या त्या ठिकाणी जुन्नर भागातला विघ्नर सहकारी साखर कारखाना साखरेचं उत्पादन करतो. जिथं त्या ठिकाणी कापूस पिकतो तिथं कापड निर्मितीच्या त्या ठिकाणी कारखान्यांना प्रोत्साहन मिळतं. तसं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्कृष्ट निबंध लिहायचा असेल तर तुमच्याकडं रॉ मटेरियल असणं गरजेचं आहे. या संदर्भात मी तुम्हाला एक छानसं आणि सुंदर उदाहरण देतो. कारण की निबंध म्हणजेच काय, तर निबंध म्हणजे उत्तम विचारांचं, आपल्या उत्स्फूर्त भावनेचं, अनुभवांचं, घटनेचं, व्यक्तिविशेषांचं आणि त्याचबरोबर व्यक्तीच्या कर्तृत्वाचं, सुंदर अनुभवांचं सिंहावलोकन म्हणजे निबंध असतो. तर असा निबंध आपण मनोवेधकपणे विचारांची, आशयाची, भाषाशैलीची सुंदर गुंफण करून जर करणार असू तर त्या निबंधाचा आज आपल्याला प्रभावीपणे विचार करायचा आहे. पण हा विचार आपल्याला करताना आपल्याला या इयत्ता 12वीच्या पुस्तकात कोणकोणत्या निबंधाचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे ते पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण पुढचा मुद्दा त्या अनुषंगाने घेऊया, तो आहे निबंधाचे प्रकार. निबंधाचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या पुस्तकात आपण त्या ठिकाणी निबंध लेखन अभ्यासलं आणि आपल्याला त्या ठिकाणी 4 प्रकार जुन्या अभ्यासक्रमात आपण अभ्यासलेले आहे. पण निबंधाचे जर एकूण प्रकार पाहिले तर ते एकूण प्रकार आहेत 7. त्यापैकी 12वीला आपल्याला अभ्यासायचे ते प्रकार आहेत 5. पण तुमच्या माहितीसाठी या निबंधाचे 7 प्रकार कोणकोणते आहे ते आपण पाहणार आहोत.
पहिला निबंधाचा त्या ठिकाणी प्रकार जो त्या ठिकाणी सर्वांना हवासा वाटतो, विशेषतः तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण केलेल्या या टीन एजमध्ये ज्या प्रत्येक गोष्टीचं आपण सूक्ष्मातिसूक्ष्म अवलोकन करीत असतो आणि ती गोष्ट शब्दात, कधी त्या ठिकाणी सुरात, कधी त्या ठिकाणी तालात म्हणण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो अनुभव आपल्याला जो अनुभूती देतो तो आहे वर्णनात्मक निबंध. आपण चंद्राचं सुरेल वर्णन करतो, संध्याकाळच्या संध्या छायेचं अतिशय सुंदर सूक्ष्मातिसूक्ष्म असं त्या ठिकाणी निरीक्षण करून वर्णन करतो. एखादी कविता जेव्हा उत्स्फूर्तपणे तुम्हाला सुचते तेव्हा त्या कवितेत सुद्धा अशी सुंदर वर्णनं असतात. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर आपण सूर्योदय इतकी सूर्यास्ताची शोभासुद्धा अवर्णनीय पाहतो. आपल्या मराठीतल्या इंदिरा संत या प्रख्यात कवयित्रीने अंगणात वृक्षवेली ही कविता त्या ठिकाणी लिहिलेली आहे. अगदी पुराणात आपण पाहतो की श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती, पण जेव्हा हा सूर्य जेव्हा पश्चिम दिशेला जातो आणि तो जेव्हा त्या ठिकाणी पृथ्वीवर आपली त्या ठिकाणी सुंदर सोनेरी किरण त्या ठिकाणी फैलावतो, तेव्हा आपल्याला नदीचं वाहतं पाणीसुद्धा त्या ठिकाणी सोन्याच्या लकाकीने परिपूर्ण असलेलं पाहायला मिळतं. मग तुमच्या परसबागेतल्या त्या ठिकाणी लता वृक्ष वेलींना त्या ठिकाणी जे स्वरूप प्राप्त होतं ते त्या ठिकाणी सुवर्णमय असतं आणि ते सुंदर वर्णन करताना त्याच्यातला त्या ठिकाणी भावनेचा ओघ टेपताना इंदिरा संत किती सुंदर शब्दात आपलं त्या ठिकाणी अनुभव व्यक्त करतात. त्याच्यातल्या 2 ओळीच मी सांगतो. अंगणात वृक्षवेली मागे पश्चिम केशरी, पाना पानातून उभी द्वारका दुसरी. हे श्रीकृष्णा, फक्त तुझी जी द्वारका त्या ठिकाणी सोन्याची नाही, तर माझ्या अंगणातल्या पानांवर, फुलांवर, वेलींवर जो सूर्यप्रकाश पडलेला आहे तर ती पानं त्या ठिकाणी हिरवीगार नसून ती चक्क सुवर्णमयी झालेली आहे. असं सुंदर त्या ठिकाणी वर्णन जेव्हा आपण निबंधात करतो तेव्हा ही निबंध कला प्रयत्नसाध्य आहे. आणि म्हणूनच वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध, वैचारिक निबंध हे जे 5 मुख्य प्रकार आहे ते आपल्याला 12वीच्या पुस्तकात पाहायचे आहे. पण तुमच्या माहितीसाठी अजूनही जे 2 प्रकार आपण त्या ठिकाणी पाहतो त्या 2 प्रकाराचा विचार मी मुद्दामून करेल, कारण ह्या 5 प्रकाराच्या अगोदर त्या ठिकाणी एक 6वा प्रकार त्या ठिकाणी मराठी साहित्यात रूढ झाला, जो नासी फडकेंनी गुजगोष्टी या निबंधात लिहिला. मग पांढरी केस असतील, स्क्रू असतील, असे लघुनिबंध त्यांनी लिहिले आणि लघुनिबंधाचे प्रवर्तक म्हणून नासी फडकेंना गौरवलं जातं. तो लघुनिबंध हा निबंधाचा एक 6वा प्रकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एखाद्या व्यक्तीविषयी, त्याच्या कर्तृत्वाविषयी, कार्याविषयी आपल्याला जाणून घेताना तेव्हा त्या व्यक्तीचं जीवनचरित्र, त्याचं कार्यकर्तृत्व जेव्हा आपण शब्दात रेखाटतो, तो निबंधाचा 7वा प्रकार आहे. तो आहे मुलाखत असलेला निबंध. एखाद्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारतो, त्याचं जीवन कर्तृत्व त्या उत्तराच्या रूपाने जाणून घेतो आणि मग त्याला जेव्हा त्या ठिकाणी स्वतःचं आत्मचिंतनात्मक आत्मविष्काराचं रूप प्राप्त करून देतो तेव्हा तो मुलाखत असलेला निबंध असतो. म्हणजे असे एकूण निबंधाचे 7 प्रकार पडतात. त्यापैकी आपण 7 प्रकारापैकी 5 प्रकार 12वीत अभ्यासणार आहोत. आता या 7 प्रकारापैकी आपण जे 5 प्रकार 12वीत अभ्यासणार आहोत ते आपण त्या ठिकाणी यानंतरच्या म्हणजेच दुसऱ्या लेक्चरमध्ये अनुभवणार आहोत. तर फक्त मी निबंधाचा प्रकार आपल्याला जो पहिला आहे तो फक्त त्या ठिकाणी इथं नोट डाऊन करून ठेवतो. त्याला आपण त्या ठिकाणी उद्याच्या तासाला सुरुवात करू. तो आहे वर्णनात्मक निबंध. तर भेटूया उद्या वर्णनात्मक निबंध या निबंधाच्या प्रकारापासून आपण पुढच्या या लेक्चरला सुरुवात करूया. धन्यवाद.